रेशन बंदीच्या नोटिसांविरोधात शिवसेनेचा इशारा, नोटिसांची होळी करू। करवीर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या नागरिकांना रास्त भाव दुकानदारांमार्फत पाठवण्यात आलेल्या नोटिसांविरोधात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पात्र व गरजू लाभार्थ्यांचे रेशन बंद करण्याचा प्रयत्न तातडीने थांबवावा, अन्यथा गावागावातील रेशन दुकानदारांच्या दारात नोटिसांची होळी करून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला। करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी सांगितले की नोटिसांमध्ये कंपनी संचालक, आयकर विवरणपत्र भरणारे तसेच अल्पभूधारक लाभार्थी यांच्याबाबत अस्पष्ट निकष लावले जात आहे। आयकर रिटर्न भरणारी प्रत्येक व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम असतेच असे नाही। अनेक जण बँक कर्ज, व्यवसाय किंवा इतर आर्थिक कारणांसाठी रिटर्न भरतात, त्यामुळे अशा निकषांच्या आधारे लाभ बंद करणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले। उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट यांनी मिशन सुधार राईटफुल टार्गेटच्या नावाखाली गोरगरिबांचे रेशन बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला। यावेळी नायब तहसीलदार भालचंद्र यादव व पुरवठा विकास अधिकारी विकास देसाई यांनी हा विषय वरिष्ठ स्तरावर मांडून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले। बैठकीस विविध शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशाल क्रांती वृत्तसेवा, कोल्हापूर। काय तर ते IT रिटर्न भरतात। IT रिटर्न हा सर्वसामान्य माणूस एखादं लोन काढण्यासाठी सुद्धा भरतो, म्हणजे लोन काढल्या IT रिटर्न भरल्याशिवाय लोन मिळत नाही। अशा लोकांचं तुम्ही रेशन बंद करणार म्हणजे हे सरकार, भाजप सरकार हे गोरगरिबांचं आहे का श्रीमंतांचं आहे? अदानी, अंबानी कोण कोण सगळं पैसे घेऊन पळून चालल्यात, त्यांची कर्ज माफ केली जातात आणि गोरगरिबांच्या रेशनवर उठल्यात। लाडक्या बहिणींच्या वेळी मी तसंच केलं। पहिल्यांदा लाडक्या बहिणी सगळ्या बसल्या निकषात आणि नंतर निवडणुका झाल्यानंतर त्यांना निम्म्यावर आणली संख्या त्यांची। म्हणजे हे सरकार फसवतंय आणि हे गोरगरिबांचं रेशन बंद करण्याचा डाव त्यांचा चाललाय। त्याबद्दल आज आम्ही शिवसेनेच्या वतीनं पुरवठा अधिकारी असतील, तहसीलदारांना सांगितलं की तुम्ही तात्काळ त्या नोटिसा मागे घ्या, अन्यथा पुढील आंदोलन हे रेशन दुकानदारांच्या दारात त्या नोटिसांची होळी करून रेशन दुकानदारांना आम्ही सळो की पळो केल्याशिवाय सोडणार नाही। कारण गोरगरिबांचं धान्य हे गोरगरिबांचा पुढचा घात जर तुम्ही काढून घेत असला तर शिवसेना गप बसणार नाही, या पद्धतीने आम्ही आज इशारा दिलेला आहे। पंतप्रधानांनी तर 2 दिवसापूर्वीच निवेदन दिले की 80 कोटी लोकांना आम्ही धान्य देतोय, पुरवतोय। मग हेच तपासायला पाहिजे। 80 कोटी म्हणतात आणि आज बघितलं तर गावागावात रेशन दुकानदार, प्रत्येक रेशन दुकानदाराकडे 500 लोकांची पूर्वी रेशन देत असतील तर त्यांना 300 लोकांच्या नोटीस आल्यात। म्हणजे राहणार किती? गावागावातली जर 40-50% जर लोक कमी व्हायला लागली तर ते काय उपयोग होणार आहे? म्हणजे गोरगरिबांचं रेशन नवीन, आमचं मत आहे तुम्ही नवीन जी ह्या योजनेत बसतात खरोखर गरीब आहेत अशा लोकांनाही चालू करा, पण ज्यांचं आता चालू आहे त्यांचं काय तर तुम्ही सोंग काढून नोटीस देऊन फसवून बंद करू नका, ही भूमिका घेऊन आज आम्ही इथं आलेलो आहे। थँक्यू।